नमस्कार मित्रो, आपलं प्रसार मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आणि आपण या अगोदर बघितलं होतं की सैफ अली खान जे ॲक्टर दिग्गज अभिनेता, या अभिनेत्याला ज्या व्यक्तीनं या अभिनेत्यावर वार केली होती चाकूची, तर हे कशासाठी केली होती आपण त्याचं कारण बघितलं होतं या अगोदरच्या व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये कारण असं होतं की त्या व्यक्तीला म्हणजे घरी जाण्यासाठी पैसे नव्हते आणि तो व्यक्ती बांगलादेशचा होता। तर पैसे नसल्यामुळं त्याने मग असा प्लॅन केला की आता घर कोणाचं बघावं। त्याचा ज्यावेळेस त्याला पोलिसाकडून विचारपूस केली गेली त्यावेळेस त्यांना असं माहिती सांगितली होती की म्हणजे अभिनेता सैफ अली खान अर्थात करीना कपूर यांचं करीना खान यांचं जे घर आहे हे याला सुटेबल होतं चढण्यासारखं आणि उतरण्यासारखं। ह्याच्यापेक्षा बाकीचे बिल्डिंग हे त्या खूप मोठ्या मोठ्या होत्या इमारती, आणि ही बिल्डिंग छोटी होती। मुळात हा पैलवान होता, पैलवान असल्यामुळं याला या बिल्डिंगवरून उतरणं सहज आणि सोपं होतं असायचा प्लॅन होता। तर त्या अनुषंगानं यानं बरोबर ते करीनाचं घर पकडलं आणि तिथे याला चोरी करायची होती असं या आरोपीनं माहिती सांगितली होती। पण आता पुढं काय झालं, जसं या दिग्गज अभिनेत्याला चाकूने ज्यावेळेस या अभिनेत्यावर वार केले गेले त्यावेळेस हा अभिनेता जसा उठला तसा यांना रिक्षामध्ये टाकलं। रिक्षामध्ये टाकल्याच्या नंतर मग रिक्षा कोणाची काय, घर कोणाचं काय, काहीच माहीत नाही। तसे रिक्षात बसले। रिक्षात बसल्याच्या नंतर रक्तानं पूर्ण माखलेलं शरीर होतं आणि रिक्षात बसल्यावर रिक्षा डायरेक्ट लिलावरती हॉस्पिटलला गेली। हॉस्पिटलला यांना तिथं या पेशंटला तिथं म्हणजे भरती करण्यात आली आणि तिथं भरपूर तज्ज्ञ डॉक्टर वगैरे असतातच। तर मग तज्ज्ञ डॉक्टरनी या अभिनेत्यावर शस्त्रक्रिया करणं सुरू केलं। अभिनेता बघितलं तर हा सैफ अली खान हा होता। आता पुढं काय झालं, हॉस्पिटलमध्ये सैफ अली खान यांना जवळपास 5 दिवस तिथं राहणं पडलं आणि 5 दिवसात या अभिनेत्याला जे काही 6 वार केले होते चाकूचे, एक मानेला, मणक्याजवळ पाठीमागं, म्हणजे असे एकूण हाताला एक लागलं होतं, म्हणजे असं 6 वार केले होते। तर या 6 वारापैकी मानेला सगळ्यात मोठी जखम झाली होती। डॉक्टरांनी या सगळ्या गोष्टीचा एक म्हणजे सखोल अभ्यास केला आणि तिथे तज्ज्ञ डॉक्टर असल्यामुळं यांनी उपचारसुद्धा वेळोवेळी केले, व्यवस्थित केले। आणि आता सैफ अली खान यांना 6व्या दिवशी डिस्चार्ज मिळाला। 6व्या दिवशी डिस्चार्ज मिळाल्याच्या नंतर सैफ अली खान हे असे बाहेर आले हॉस्पिटलच्या की सर्वसामान्य, जणू काहीच झालं नाही, एक हिरोसारखा चालत आला बाहेर। पूर्णपणे पोलिसांचा फौजफाटा लावलेला होता, कारण डिस्चार्ज होताना आता पुढं असं काही होऊ नये म्हणून हॉस्पिटलच्या बाहेर पोलिसांचा एक मोठा जे फौजफाटा होता तो बाहेर लावलेला होता। आणि त्यानंतर ह्या सैफ अली खानची जी प्रायव्हेट गाडी होती त्या प्रायव्हेट गाडीमध्ये सैफ अली खान बसले आणि त्यांच्या घरी आले। आता या सगळ्या गोष्टीचा एक विचार केला तर ही घटना का बरं झाली याचं कारणही आपल्याला सांगण्यात आलेलं आहे। म्हणजे त्या आरोपीनं पोलिसांना सांगितलं की का बरं केलं हे सगळ्या गोष्टी आणि का नाही, संपूर्ण गोष्ट सांगितल्या। यावर जे राजकीय नेते यांनी सुद्धा याच्यावर भाष्य केलेले, संपूर्ण गोष्ट सांगितलेली आहे। राजकीय नेत्यावर काही टीका झालेल्या आहेत। यावर ज्या दिवशी घटना झाली त्याच दुसऱ्या दिवशी अशी माहिती आली होती की मुंबईमध्ये जो कायदा सुव्यवस्थित चालत नाही अशा भरपूर काही न्यूज आल्या होत्या। आणि त्यावेळेस आपले अजित पवार दादा हे मुंबईमध्ये नव्हते। तर त्यांना जशी गोष्ट माहिती झाली त्यानंतर त्यांनी सखोलेचा विचार केला आणि यावर मीडियाने सुद्धा वेगवेगळ्या प्रतिक्रिया केल्या, वेगवेगळे प्रश्न विचारून या संपूर्ण गोष्टीचा एक आढावा बनवला, एक रूपरेषा तयार केली आणि जी काही माहिती ती आपल्यापर्यंत आणून दिली। तर आता यावर डॉक्टरनी जसे की 6व्या दिवशी म्हणजे सैफ अली खान यांना डिस्चार्ज झालं, तर
डॉक्टरनी यांना 4 गोष्टी अति महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत. डिस्चार्ज झाल्याच्या नंतर सैफ अली खान हे ज्यांना अजून काहीच झालं नाही, ह्या अशा पद्धतीने डायरेक्ट उठले आणि बाहेर आले आणि त्यांच्या गाडीत बसले. गाडीत बसून घरी आले. परंतु आणि घरी म्हणजे हॉस्पिटलमधून येताना पण असं साधे नाही की डायरेक्ट हिरो स्टाईलवानी आले. त्यावेळेस सैफ अली खान यांनी पांढरा शर्ट आणि निळी पॅन्ट घातलेली होती, जीन्स पॅन्ट. अजून काहीच झालं नाही अशा थाटामाटात ते आले होते. आणि जसे घरी आले त्यांनी एक विचार केला, आता त्यांच्या घराला मोठे CCTV कॅमेरे लागणार आहेत आणि त्यांच्या घराभोवती जाळी पण लागणार आहे, की कारण त्या घरामध्ये कोणी म्हणजे अशा कृतीयुक्त व्यक्तीने जाता येणार नाही, असं त्या साहजिकच आहे. या बिल्डिंगला भरपूर सिक्युरिटी होती आणि सिक्युरिटी असूनसुद्धा हा जो आरोपी तिथे गेला होता. इथे हे जर घर सामान्य व्यक्तीचं असतं, म्हणजे सामान्य व्यक्तीच म्हणजे मला काय म्हणायचं याच्यातून, सामान्य शरीरयष्टीचा जर व्यक्ती असता तर त्याला 100% मारावंच लागलं असतं. परंतु सैफ अली खान यांची जी बॉडी, यांचं शरीर एकदम फिटनेस आहे, जिमने बनलेलं आहे, पुन्हा ताजेतवाने एकदम फिट शरीर. त्यामुळं या पैलवानाला यांनी तडजोड केली. अन्यथा हा जो पैलवान होता हाही नॅशनल क्रिकेटरला पैलवान हाही कमी नव्हता. कारण विचार करायची गोष्ट आहे की एवढा शरीरयष्टी म्हणजे सैफ अली खान शरीरयष्टी पूर्ण भरलेली एकदम गच्च बॉडी वगैरे असून या आरोपीने सैफ अली खानच्या म्हणजे गळ्याला वगैरे जे वार केले, मानेला वार केले, तरी साहजिकच आहे. परंतु त्या क्षणी काय करावं हे कधी कोणाला समजत नसतं, हे नेहमी लक्षात ठेवा. परंतु सैफ अली खान यांनी वेळीच या आरोपीला टाळलं आणि ते प्रतिकार केल्यामुळं तो आरोपी तिथून फरार झाला. अन्यथा मोठी गोष्ट घडली असती आणि जर इथे सामान्य शरीरयष्टीचा व्यक्ती असता तर काही झालं असतं, साहजिकच आहे. तर यामध्ये डॉक्टरांनी सैफ अली खान यांना 4 महत्त्वाच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या म्हणजे अशा की आता या ज्या जखमा आहेत या जखमा भरून काढण्यासाठी जवळपास सैफ अली खानला 1 महिना आराम करावा लागणार आहे. ही झाली पहिली. दुसरी गोष्ट अशी होती की आता त्यांना जिममध्ये जो व्यायाम हे करायला जातात तर ते व्यायाम करणंसुद्धा टाळावं लागणार आहे जवळपास 1 महिनाभर. यांना कोणत्याही पद्धतीचा व्यायाम करायला सांगितलं नाही ना, साधा ना कोणताच नाही. त्यानंतर तिसरं कारण आहे की यांचं जे म्हणजे यांचा जो व्यवसाय म्हटलं तर चित्रपट शूटिंग. तर चित्रपट शूटिंगमध्ये पण यांना जाता येणार नाही आहे कारण हे. आणि चौथं म्हणजे यांना जड वस्तू उचलणे डॉक्टरनी सांगितलेलं नाही. या सर्व गोष्टीचा विचार करून, या सर्व गोष्टीची शहानिशा अभ्यास करून तज्ज्ञ डॉक्टरांनी सैफ अली खानला एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे. ही माहिती तुमच्यापर्यंत मी आणण्याचा प्रयत्न केला. मीडियाचं काम हेच असतं की कोणती गोष्ट घडली तर तुमच्यापर्यंत आणण्याची. ही गोष्ट मी तुमच्यापर्यंत व्यवस्थितरित्या आणलेली आहे. तर अशीच नवीन क्राईम व्हिडिओ, क्राईम घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. दररोजच्या दैनंदिन जीवनात ज्या काही घटना घडतात ह्या तुमच्यापर्यंत नेहमी येत राहतील. आणि तुम्ही जर सबस्क्राईब आपलं चॅनल केलं, हे चॅनल तुमचं नाही, हे ना माझं नाही, हे चॅनल सर्वांचं तुमचं आमचं आहे, माझं वैयक्तिक नाही म्हणून चला. कारण मी फक्त जी गोष्ट घडली तुमच्यापर्यंत आणतो, पण ती ऐकणं म्हणजे तुम्हाला एक सोर्स लागतो, तो म्हणजे मीडिया. आणि मीडियाचा सोर्स म्हणजे हे आपलं चॅनल. तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही तुमच्या परिवाराची काळजी घ्या, स्वतःची दक्षता घ्या. चला भेटूया नंतरच्या एक नवीन कथेसोबत, घडलेल्या क्राईम स्टोरीसोबत. तोपर्यंत जय हिंद.